नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उज्ज्वल कोर पाटील आपलं ध्यास अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर, विषय गणित आणि बुद्धिमत्ता. या घटकांवरील सर्व प्रश्नांचं विश्लेषण आज आपण इथे बघणार आहोत. बघूयात पहिला प्रश्न काय होता. अ हा ब चा भाऊ आहे. बघाल, अ हा ब चा काय आहे मित्रांनो, भाऊ आहे. मी या पद्धतीने लिहितो की ब चा भाऊ कोण, अ. क ही अ ची आई आहे. अ ची आई कोण, क आहे. या पद्धतीने अजून पुढे बघितलं, ब ही ड ची नात आहे. ब जी आहे ही ड ची काय आहे, नात आहे. ड हा ड व्यक्ती, याची ही काय आहे, नात आहे. याचा अर्थ ड ची जर ही नात असेल आणि हा जर भाऊ असेल तर ड ला ही दोन काय झाली, नातवंड झाली. ही त्याची आई आहे. याचाच अर्थ ड ची ही एकतर मुलगी असेल किंवा सून असू शकते. त्यानंतर बघतोय आपण, फ हा अ चा मुलगा आहे. फ जो आहे हा अ चा कोण आहे, मुलगा आहे. तर फ चे ड शी असणारे नाते काय. ड ची नात कोण मित्रांनो, ब. ब चा भाऊ कोण, अ. आता हे दोन भावंड म्हटले तर ड चे हे कोण झाले, नातवंड झाले. आणि जर फ हा अ चा मुलगा असेल तर फ जो आहे हा ड चा कोण लागणार आहे, पणतू लागणार आहे. पर्याय क्रमांक बी हे असणार या प्रश्नाचं उत्तर. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा, साताचा संबंध 133 शी जो असणार आहे तो संबंध नवाचा खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी असणार आहे हे आपल्याला विचारलंय. बघा, प्रश्न अतिशय सोपा आहे. आपण बघतोय, साताचा संबंध 133 शी. मी जर 133 ला 19 ने भाग दिला तर उत्तर येतंय किती, 7. याच पद्धतीनं कोणत्या संख्येला 19 न भाग दिला असता उत्तर 9 येणार आहे. यासाठी 19 गुणिले 9 घेतला असता उत्तर येत आहे 171. 171 या संख्येला 19 ने जर आपण गुणलं तर उत्तर येणार आहे 9. आणि म्हणून याचा पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघा, पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यावरून प्रश्नाचे उत्तर निवडा. आपल्याला माहिती दिलेली आहे, पुन्हा नातेसंबंधांशी असणारा प्रश्न आहे. हे प्रश्न सोडत असताना मित्रांनो, जेव्हा आपण प्रश्न वाचतोय तेव्हाच आकृती काढून घेतली तर आपला जास्तीत जास्त वेळ वाचू शकतो. बघा, इथे एक्स हा वायचा भाऊ आहे. हा एक्स जो आहे कोणाचा भाऊ आहे, वायचा. मी बाण देताना कसं देतोय हे नीट बघा. वायचा भाऊ एक्स. झेड ही एक्स ची बहीण आहे. ही जी झेड व्यक्ती आहे ही एक्स ची कोण आहे, बहीण आहे. ही झाली बहीण. यानंतर बघतोय, एम हा एन चा भाऊ आहे. एम जो व्यक्ती आहे हा एम हा कोणाचा भाऊ आहे, एन चा काय आहे मित्रांनो, हा भाऊ आहे. या तिघांपेक्षा हे दोन्ही वेगळे होते म्हणून यांना जर आम्ही वेगळं काढलं. आता जोडूयात याला. एन ही मात्र वायची काय आहे, मुलगी आहे. एन जी आहे ही वायची काय आहे, मुलगी आहे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, जर वायची मुलगी एन, एनचा भाऊ जर एम आहे तर ही दोन्ही मुलं जी आहेत ती कोणाची मुलं आहेत, वायची आहेत. वाय आणि हा एक्स जर भाऊ आहे तर एक्स जो असणार आहे तो यांचा कोण असणार आहे, काका असणार आहे. आणि झेड जी आहे ही कोण असणार आहे, आत्या असणार आहे. आपल्याला प्रश्न विचारला होता, एम चे काका असणारी व्यक्ती कोण. एम चे काका असणारी व्यक्ती जर म्हटली तर एम चे बाबा वाय, वायचा भाऊ एक्स म्हटल्यावर एम चे जे काका असणार आहेत ते असणार आहेत एक्स. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरतंय. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न. बघा, प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. आपल्याला अक्षर मालिका दिलेली आणि अक्षर मालिकेच्या आधारे आपल्याला या प्रश्न चिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येणार आहे हे निवडायचं आहे. यासाठी आपल्याकडे एबीसीडी ची ही रचना असणं अतिशय आवश्यक असणार आहे आणि या रचनेवरून आपण हा प्रश्न सोडवणार. बघा, झेड आणि यू, हा झेड आणि हा येतोय तुमचा यू, यामध्ये एकूण 4 अक्षर सोडलेली आहेत. आपण रिव्हर्स ऑर्डरने चाललोय, अक्षर सोडली आहेत 4, म्हणून झेड कडून यू कडे येताना वजा 4 अक्षर मागे जातोय मी. त्यानंतर यू आणि क्यू मधील संबंध जर आपण बघितला तर यू आणि क्यू मध्ये एकूण 3 अक्षर सोडली होती, मागे चाललोय आपण, उलट क्रम आहे आणि म्हणून पुढचा जो क्रम येणार आहे तो वजा 2 येणार आहे. क्यू नंतर 2 अक्षर सोडली असता, थोडक्यात पी आणि ओ सोडला असता उत्तर येणार आहे तुमचं एन. येथे प्रश्न चिन्हाच्या जागी असणारे अक्षर असणारे एन आणि वजा 2 नंतर पुन्हा जर आपण मागे एक अक्षर गेलो तर एल अक्षर आलं पाहिजे. बघा, एन नंतर एम जर आपण सोडला तर उत्तर बरोबर काय येतंय, एल येतंय. आणि म्हणून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे अक्षर असणारे एन, पर्याय क्रमांक डी. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. जर फेतचा संकेतांक हा ही संख्या असेल, हॅबिटचा संकेतांक
ही संख्या गट असेल आणि हेल्थ साठी जर संकेतांक आपल्याला हा दिला असेल तर बिलीफ हा चा संकेतांक त्याच भाषेत कोणता असणार हे आपल्याला विचारलंय. प्रश्न सांकेतिक लिपीमध्ये सोडवत असताना काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. बघा, मी सर्वप्रथम येथील अक्षर मोजतोय 1, 2, 3, 4 आणि 5. येथे अंक जर मोजली तर ती सुद्धा 1, 2, 3, 4 आणि 5. जेव्हा अक्षरांची संख्या आणि अंकांची संख्या समान असते किंवा एका शब्दाऐवजी येथे 2 किंवा 3 शब्द दिलेले असतील तेव्हा हा प्रश्न सोडत असताना आपल्याला येथे रचनेचा उपयोग करायचा नाहीये. येथे एका अक्षरासाठी 1 अंक आलेला आणि तो अंक कसा ओळखायचा आपल्याला तर बघणार आहोत आपण. इथे बघा, येथे मी आय बघितला, आय तिसऱ्या नंबरला आणि तिसऱ्या नंबरला हा 7 अंक दिलेला आहे. येथे आय जर बघितला शेवटून दुसरा, तर येथे शेवटून दुसरा किती आहे? 7 आहे. आणि यावरून मला कळतंय की एका अक्षरासाठी 1 अंक आलाय. आणि याच पद्धतीनं या 3 शब्दांचा वापर करून आता मी बिलीफ या शब्दासाठी काय संकेत येईल ते बघणार आहे. बघा, हा होता बी, हा होता ई, एल, आय, ई आणि काय मित्रांनो एफ आहे. यासाठी येणारा शब्द बघायचा आहे. मला बी बघतोय मी पहिल्यांदा. बी असणारा शब्द, सॉरी बी हे अक्षर जे आहे हे शेवटून तिसरं होतं. शेवटून तिसरा अंक येतोय, तो येतोय 5. माझं लक्ष नेहमी पर्यायांवर असलं पाहिजे. मी जर प्रथम स्थानी बघितलं तर या 4ही पर्यायांमध्ये 5 हा अंक येतोय. यानंतर ई, ई साठी बघतोय मित्रांनो मी. ई, एच ई, दुसरं अक्षर, दुसरं अंक जो होता तो होता 9. ई साठी येणारे 9, 5 आणि 9 सर्वत्र होता. एल साठी जर आपण बघितलं तर बघा 1, 2, 3, 4. त्यानंतर आपण इथे जर बघितलं तर 1, 2, 3 आणि 4. सो एल साठी अंक येतोय 4. त्यानंतर आय साठी जर म्हटलं आपण तर तो येतोय अंक किती मित्रांनो? 7. 5, 9, 4, 7. 5, 9, 4, 7 दोन ठिकाणी येतोय. आपल्याला पुढे अजून ई साठी नंबर बघावा लागणार आहे. ई साठी जर म्हटलं तर दुसरा येतोय पुन्हा हा 9. त्यानंतर एफ जर म्हटला तर त्यासाठी येतोय 8. आणि अशा हिशोबाने आपण जर बघितलं तर उत्तर येणार आहे तुमचं 59, 47, 98 जे दिलंय पर्याय क्रमांक डी मध्ये. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, 6वा प्रश्न मित्रांनो. 96 आणि 24चा जो संबंध आहे तोच 120चा कोणाशी असणार आहे? 24 आणि 96 मध्ये जर आपण संबंध बघायला गेलो तर 24 गुणिले 4 केलं असता उत्तर किती येत आहे? 96 येत आहे. कोणत्या संख्येनं, म्हणजे येथे असणाऱ्या कोणत्या संख्येला मी 4 जर गुणलं असतं तर उत्तर 120 आलं असतं? तर बघा, 120 गुणिले 4 बरोबर येथे असणारी संख्या जर मला शोधायची असेल तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या असणार आहे 120/4. 4 त्रिक 12, 30. प्रश्नचिन्हाच्या जागी ती संख्या येणार आहे. 30ची 4 पट घेतली तर उत्तर येत आहे 120. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. 7वा प्रश्न बघाल. एका सर्वसाधारण वर्षात जर 3 जानेवारीला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या 4थ्या बुधवार नंतरच्या 3ऱ्या दिवशी कोणती तारीख असणार आहे? बघा मित्रांनो, 3 जानेवारी काय होता मित्रांनो? रविवार होता. हा रविवार होता. याचाच अर्थ आपल्याला कोणता विचारलाय? महिन्याच्या 4थ्या बुधवारी. रविवार नंतर बुधवार हा कितव्या दिवशी येतो? सोमवार, मंगळवार, बुधवार. 3ऱ्या दिवशी बुधवार येतोय. हा बुधवार जो येतोय हा येतोय 3ऱ्या दिवशी. म्हटल्यावर 3 अधिक 3 केला असता 6 जानेवारी रोजी काय असणार आहे मित्रांनो? हा बुधवार असणार आहे. हा झाला पहिला. याच पद्धतीने तुम्हाला जर 4था बुधवार घ्यायचा असेल, हा 4था बुधवार जो असणार आहे मित्रांनो तो किती तारखेनंतर असणार आहे? तर बघा, समान दिवस बुधवार टू बुधवार 7 दिवस आपण पुढे जातो. असं मला 4था हा पहिला झाला. यानंतर 3 बुधवार जर पुढे जायचं असेल तर 3 ते 21 दिवस पुढे जावं लागणार आहे. अधिक 21 केलं असता उत्तर येणार आहे 27 जानेवारी रोजी हा 4था बुधवार असणार आहे. परंतु आपल्याला जे सांगितलंय बुधवार नंतरच्या 3ऱ्या दिवशी. थोडक्यात पुन्हा यात जर आपण 3 तारीख ऍड केली, 3 दिवस ऍड केले तर तारीख येणार आहे 30 जानेवारी. 3ऱ्या दिवशी येणारा वास असणार आहे मित्रांनो 30 जानेवारी. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, 8वा प्रश्न. मालिकेतील गहाळ क्रमांक आपल्याला शोधावयाचा आहे. मालिका जर आपण बघितली तर मालिका ही चढत्या संख्यांनुसार दिलेली आहे. 5 नंतर 10, 17, 26. मी फरक पहिल्यांदा बघणार आहे. 5 आणि हा 10 यातील फरक जर बघितला तर अधिक 5चा आहे. 10 अधिक 7 घेतला असता उत्तर येत आहे 17. अधिक 9 घेतला असता उत्तर येत आहे 26. आणि म्हणून विषम संख्यांची रचना 5, 7, 9. 9 नंतर येणारा विषम अंक आहे 11. 26 अधिक 11 केला असता उत्तर येणार आहे 37. प्रश्नचिन्हाच्या जागी 37 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, 9वा प्रश्न. मालिकेतील चुकीची संख्या शोधा. ही मालिका दिलेली आपल्याला. या मालिकेमध्ये विशिष्ट संबंध आहे, परंतु एक संख्या जी आहे ती या विशिष्ट संबंधानुसार बांधली गेलेली नाहीये. मला ती संख्या शोधायची आहे.
ती असणार आहे चुकीची संख्या. यासाठी सर्वप्रथम आपण मालिकेचा अभ्यास करणार आहोत. बघा, येथे सुद्धा मालिका जर आपण बघितली तर अंक जे आहेत किंवा संख्या ज्या आहेत या चढत्या क्रमानं पुढे आलेल्या आहेत आणि म्हणून सर्वप्रथम मी यातील फरक बघतोय. 3 आणि 8 मध्ये असणारा जो फरक होता तो 5चा होता. त्यानंतर 8 अधिक किती घेतले असता, 8 आणि 7 घेतले असता 15 येत आहे. 15 अधिक 9 घेतलं असतं उत्तर येणार आहे मित्रांनो 24. 24 मध्ये मी जर 11 मिसळले तर उत्तर यायला हवं 35. परंतु येथे 35 ऐवजी आपल्याला उत्तर किती दिलेलं आहे, 34 दिलंय. याचाच अर्थ येथे 34 ऐवजी जर 35 असता तर 35 नंतर अधिक 13 केले असता उत्तर बरोबर किती येतंय मित्रांनो 48 येत आहे. आणि अधिक 15 केला असता उत्तर किती येणार आहे मित्रांनो इथे 63 मिळणार आहे. याचाच अर्थ 34 ऐवजी 35 संख्या हवी होती. चुकीची संख्या जी असणार आहे ती असणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघा, रिकाम्या जागी अनुक्रमे येणाऱ्या अक्षराचा योग्य पर्याय निवडा. लयबद्ध मालिकेवरील प्रश्न आहे मित्रांनो. लयबद्ध मालिकेसाठी यापूर्वी आपलं डिस्कशन झालं होतं की शक्यतो ही प्रश्न सोडत असताना अक्षर मोजून ग्रुप पाडून मग त्यात कोणता ग्रुप रिपीट झालेला आहे, कोणता ग्रुप सारखा सारखा तो हे बघण्यापेक्षा सगळ्यात जास्त अक्षर कुठे एकवटलेली होती हे बघतोय मी. येथे जर मी बघितलं तर माझ्या लक्षात येत आहे की सी, त्यानंतर आलाय बी, सी, ए. येथे जर बघितलं आपण तर येतोय हा बी, सी, ए. थोडक्यात दोनदा सी आल्यानंतर पुढे काय येतोय तुमचा बी, सी येतोय आणि पुन्हा काय येतोय सी येतोय. जर येथे दोनदा सी होता तर याचा अर्थ येथे असणारे मित्रांनो ए, थोडक्यात हा सी ए, त्यानंतर सी सी बी सी ए. हा ग्रुप जर सी सी बी सी ए या पद्धतीनं असेल तर सी सी बी सी ए, पुन्हा काय येणार मित्रांनो हा सी सी बी सी ए, पुन्हा येणार आहे हा सी सी बी. मालिका इथे खंडित झालेली आहे. उत्तरात येणार आहे ए सी सी. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल 11वा प्रश्न. एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते. किती जाते मित्रांनो 42 किलोमीटर. तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल. एका तासात 42 तर 20 मिनिटात किती. सर्वप्रथम हा जो 1 तास आहे याला मला मिनिटात कन्वर्ट करावं लागेल. थोडक्यात 60 मिनिटांमध्ये जर एक गाडी 42 किलोमीटर अंतर जाते मित्रांनो तर आता तीच गाडी 20 मिनिटांमध्ये किती अंतर जाणार आहे. यासाठी तिरकस गुणाकार घेणार आहे. एक्स बरोबर आलाय 42 गुणिले 20 छेदस्थानी आलाय हा 60. 20 एक 20, 20 त्रिक 60, 3 एक 3, 14 त्रिक 42. 14 गुणिले 1 घेतला असता उत्तर येणार आहे 14 किलोमीटर. एवढं अंतर 20 मिनिटात ती गाडी पार करणार आहे. पर्याय आहे सी हे असणारे योग्य उत्तर. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न. बघाल 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात तर असे पाऊण तासात किती रुमाल शिवून होणार आहेत. आपल्याला 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात ही माहिती दिली आणि याच्या आधारावर मला पाऊण तासात, हा पाऊण तास जो आहे याच्यात किती रुमाल होतील माहिती देताना सेकंदात दिली आहे. म्हणून सर्वप्रथम पाऊण तास बरोबर किती सेकंद हे घेणार आहे. बघा मित्रांनो येथे आपण पाऊण तास बरोबर किती सेकंद घेण्यासाठी 45 मिनिटांना गुणिले 60 करून सर्वप्रथम आपण ती संख्या शोधतो आणि नंतर कम्पेअर करतो. येथे तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर बघा मी कशी मांडणी करतोय. 15 सेकंदात 15 सेकंदात किती रुमाल 2 रुमाल. तर पाऊण तास म्हणजे किती येणार आहे मित्रांनो. पाऊण तासात येतात 45 मिनिटं गुणिले प्रत्येक मिनिटासाठी हा 60 सेकंद जर मी घेतला तर हे झाले एकूण सेकंद बरोबर किती रुमाल. मी यांचा गुणाकार येथे घेतलेला नाहीये आणि म्हणून एक्स बरोबर हा 45 गुणिले 60 आहे असं लिहिलाय मी. गुणिले येणारे हा पुढे 2 छेदस्थानी येणारे मित्रांनो हा 15. 15 ने भाग दिला असता 15 चौक 60. 45 गुणिले 2 घेतला असता 90 आणि 90 गुणिले 4 म्हटलं तर उत्तर येणार आहे 360. एवढे रुमाल एवढ्या पाऊण तासामध्ये शिवून होणार आहेत. उत्तर येणार आहे 360. पर्याय क्रमांक 1 हे असणारे याचं योग्य उत्तर. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघाल अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 12 ने भागल्यास बाकी किती उरते 5. 12 बाकी किती उरते 5. 16 ने भागल्यास तर बाकी किती उरते 9 आणि 18 ने जर भाग दिला तर बाकी किती उरते मित्रांनो 11. बघा या पद्धतीचा प्रश्न जर आला तर आपल्याकडे ट्रिक आहे. जेव्हा भाजक आणि बाकी यातील फरक समान असतो, जसं की 12 आणि 5 फरक किती येतोय मित्रांनो 7 येतोय. 16 आणि 9 फरक जरी घेतला तरी तो 7च येतोय आणि ते 18 आणि 11 जरी म्हटला तरी यातील फरक किती येतोय 7च येतोय. जेव्हा हा फरक समान असेल तेव्हा हे सोडवण्यासाठी ती लहानात लहान संख्या जर आपल्याला शोधावयाची असेल तर बघा ती लहानात लहान संख्या काढण्यासाठी जी ट्रिक होती किंवा जे सूत्र होतं ते असं होतं. आपल्याला दिलेल्या भाजकांचा लसावी घ्यायचा आहे हा 12, दुसरा भाजक पुढचा आहे 16, त्यानंतर काय 18 चा काय शोधतोय मित्रांनो मी हा लसावी शोधतोय आणि या लसावी मधून
जो भाजक होता आणि जी बाकी होती, थोडक्यात येथे जोडी जर आपण घेतली 12 वजा 5 हे घेऊ शकतो, किंवा 16 वजा 9 हा फरक घेऊ शकतो, किंवा 18 वजा 11 या सगळ्या भाजक आणि बाकी मधील फरक किती होता मित्रांनो? 7 होता. हा फरक आपल्याला घ्यायचा असतो. बघा 12, 16 आणि 18 चा लसावी घेण्यासाठी हा 12, हा 16 आणि हा 18 घेतलाय मी. लसावी शोधण्यासाठी सर्वप्रथम मसावीची क्रिया, मी याला 2 भाग देतोय. बे 7 12, बे 8 16, त्यानंतर आला बे 9 18, त्यानंतर याला 6 आणि 9 म्हणून मी 3 भाग देतोय. आलाय 3 दुने 6, आलाय तुमचा 8 ऍज इट इज, पुन्हा 3 त्रिक 9. आता येथे जर आपण बघितलं तर 2 अजून पुढे भाग जाणार आहे. हा बे 1 बे, बे चोक 8, त्यानंतर हा येतोय 3. लसावी काढताना पुढे 4 आणि 3 आलेला आहेत. यांना 4 आणि 3 सेपरेट भाग द्यावा लागणार आहे, म्हणून मी इथूनच सुरुवात करतोय. 3 चोक 12, 12 दुने 24, 24 त्रिक 72, 72 दुने किती मित्रांनो? 144. आणि यातून हा जो फरक होता, समान फरक किती होता मित्रांनो? 7. वजा जर केला तर 144 मधून 7 घालवले असता उत्तर येणार आहे 137. ही लहानात लहान संख्या जी असणार आहे ती असणार आहे 137. उत्तर येत आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल 14वा प्रश्न. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे. 3 व्यक्ती आहेत, सरासरी किती मित्रांनो? 28 आहे. म्हणून 3 व्यक्तींचं जर एकूण वय काढायचं असेल तर या 28 ला आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे? 3 ने गुणावं लागणार आहे. आणि त्यांची वय अनुक्रमे जी दिली ती 3 4 7 या प्रमाणात असतील तर लहान व्यक्तीचे वय किती? हा प्रश्न तोंडी सोडवता येतो मित्रांनो, किंवा बघाल सोडवण्यासाठी सोपी ट्रिक जी काय आहे ती बघूयात आपण. बघा मला व्यक्तींचं अनुक्रमे काय दिलेलं आहे? गुणोत्तर दिलेलं आहे. गुणोत्तर जर घेतलं मी तर हे गुणोत्तर होतं मित्रांनो 3 4 किती 7. म्हणून त्यांची अनुक्रमे वय जर घेतली तर ती येणार आहे 3x, त्यानंतर येणारे मधल्याचं 4x, आणि मोठा जो असणार आहे त्याचं वय किती असणार आहे मित्रांनो? 7x असणार आहे. आता यांच्या वयाची बेरीज जी आहे ती काढण्यासाठी सूत्र तयार होत आहे, समीकरण तयार होत आहे. 3x अधिक 4x अधिक 7x याची बेरीज घेतली असता ती बेरीज येणार आहे 3 गुणिले किती? 28. कारण सरासरी 28 होती, एकूण व्यक्ती 3 होत्या, त्यामुळे त्यांच्या एकूण वयाची बेरीज 28 गुणिले किती येणार आहे? 3 येणार आहे. आता यांची बेरीज घेतली असता 7 अधिक 4 11 आणि 3 येतोय 14. 14x बरोबर हा 3 गुणिले 28. मी मुद्दामून गुणाकार घेत नाहीये इथे. x बरोबर हा 3 गुणिले 28 असताना भागिले 14 घेतला असता 14 दुने 28 आणि 3 दुने किती आलाय? 6. हे उत्तर अजून आपल्याला मिळालेलं नाही, आपल्याला फक्त x ची किंमत मिळाली आहे. आणि आता आपल्याला शोधावयाचं होतं लहान व्यक्तीचं वय. लहान व्यक्तीचं वय होतं 3x, म्हणून 3x बरोबर 3 गुणिले x ची किंमत 6 घातली असता साहित्य किती आलाय? 18. 18 वर्ष हे असणारे लहान व्यक्तीचं वय. पर्याय क्रमांक बी हे असणारे या प्रश्नाचं योग्य उत्तर. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न, 15वा प्रश्न. बघा ABC बरोबर जर हा अंकांचा संकेत दिला असेल, संख्या दिली असेल तुम्हाला, तर EFG बरोबर काय असणार आहे? मित्रांनो येथे जर आपण बघितलं तर अक्षर 3, अंक मात्र किती आहेत? 6 आहेत. आपण येथे कंपल्सरी ही जी अक्षर होती यांच्या स्थानांचा विचार करणार आहोत. इथे जर आपण बघितलं तर ए चा संबंध मी हा 26 शी लावताना ए च्या खाली असणार अक्षर होतं झेड, आणि झेडचा नंबर किती होता? 26 होता. याच पद्धतीने बी च्या खाली येणार अक्षर जे आहे ते किती आहे? वाय आहे. वायचा नंबर 25 होता. त्याच पद्धतीने सी च्या खाली येणार अक्षर काय आहे? 24. एक्स आहे, एक्सचा नंबर किती येतोय? 24 येतोय. याच पद्धतीने आपण जर ई, एफ आणि जी साठी बघायला गेलो तर ई साठी खाली नंबर येणार आहे 22, एफ साठी येतोय 21 आणि जी साठी येतोय 20. ही संख्या जर जोडली तर उत्तर येणार आहे 22 21 20. 22 21 20 हे उत्तर दिलंय पर्याय क्रमांक बी मध्ये. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. सांकेतिक भाषेत अंडर हा शब्द जर RDN असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत हे कसे लिहा? बघा इथे जर आपण बघितलं तर हा आर होता, हा आर आलाय मित्रांनो, हा डी जो डी मध्यभागी होता, त्यानंतर हा एन जो कुठे होता मित्रांनो? येथे दिलेला होता. RDN थोडक्यात काय तर यानंतर येणारा हा शब्द पहिल्यांदा, त्यानंतर एक अक्षर सोडून आलाय तुमचा हा डी, आणि त्यानंतर आलाय मित्रांनो एन. सेम थिंग जर आपण येथे केली तर बघा आता सर्वप्रथम जे अक्षर येणार आहे तुमचं ते काय येणार आहे? वाय येणार आहे. त्यानंतर एक अक्षर सोडल्यावर ही 2 अक्षर लागोपाठ घेतले, थोडक्यात वाय नंतर LL. पुन्हा एक अक्षर सोडलं असता पुढे काय येणार आहे मित्रांनो? व्ही येणार आहे. उत्तर येणार आहे तुमचं YLLV. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न. बघाल दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल? सुंदर प्रश्न आहे. काही बाबी जर आपल्याला माहिती असतील, आयडिया जर आपल्या क्लिअर असतील तर याचं उत्तर लगेच कळतंय. बघा
दुपारी 12 ते सायंकाळी 6 या दरम्यान एकूण तास किती येतात? तर या दरम्यान एकूण तास जे येतात ते किती येतात मित्रांनो? 6 तास येतात. आपल्याला माहिती आहे की एका तासामध्ये घड्याळाचे दोन्ही काटे 2 वेळा काटकोन करतात. किती वेळा काटकोन करतात? 2 वेळा. थोडक्यात या 6 तासांमध्ये काटकोन किती वेळा होईल? तर तासांनुसार आपण गेलं तर 6 दुने किती होणार आहे? 12 होणार आहे. परंतु या काटकोनाच्या स्थितीतून 3 वाजण्याची स्थिती आणि 9 वाजण्याची स्थिती जी ती आपल्याला वजा करावयाची असते. 12 ते 6 मध्ये 3 वाजण्याची स्थिती ही एकदा येते आणि म्हणून याचं उत्तर लिहिताना एकूण किती वेळा? तर बघा, एकूण 6 तास होते. 6 गुणिले 2 येणारे 12. यातून 3 वाजताची स्थिती जी होती ती एक स्थिती मी काय करणार आहे? वजा करणार आहे. थोडक्यात 6 दुने 12 वजा ही एक स्थिती उत्तर येणार आहे 11 वेळा या दरम्यान काटकोन होणार आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येत आहे. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघा, प्रशांतचे घड्याळ दर तासाला, मित्रांनो रिपीटेड प्रश्न आहे, प्रश्न विचारला गेला यापूर्वी सुद्धा. प्रशांतचे घड्याळ दर तासाला किती सेकंद पुढे जाते? 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले होते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा 10 वाजलेले असतील तेव्हा प्रशांतचं घड्याळ किती मिनिट पुढे गेलं असेल? मित्रांनो, एका तासात 5 सेकंद. एका तासात किती सेकंद पुढे जाता येते? 5 सेकंद पुढे जात आहे. सकाळचे 10 ते दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 10 असतील या दरम्यान एकूण 24 तास असतात. तर 24 तासामध्ये ते घड्याळ किती पुढे गेलेलं असेल? तर ते घड्याळ गेलेलं असणार आहे 1 बरोबर 24 गुणिले 5 थोडक्यात 120 सेकंद म्हणजेच किती मिनिट मित्रांनो? 2 मिनिट एवढं अंतर ते पुढे गेलं असेल. थोडक्यात घड्याळाची जी वेळ असणार आहे ती 10 वाजून किती मिनिटं? 2 मिनिटाची असणार आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न, 19वा प्रश्न. पुन्हा प्रश्न जो आलेला आहे मित्रांनो तो आलेला आहे अक्षरांचा, अक्षरमालीशी संबंधित बुद्धिमत्तेचा प्रश्न. जर ए डी बरोबर येथे दिलेला आहे हा D5A. बघाल इथे आपल्याला माहितीये की ए चा येथे जर आपण लिपी, आता इथे माझ्याकडे लिपी नाहीये, जर लिपी असती तर रचना जर असती तर मला माहितीये की ए चा नंबर किती येतो मित्रांनो? 1 येतो आणि डी चा नंबर किती येतो? 4 येतो. 1 अधिक 4 केला असता उत्तर किती येत आहे? 5 येत आहे. इथं ए डी न जागा आपली बदललेली आहे. डी जो शेवटी होता तो पहिल्या ठिकाणी, राईट, आणि ए जो होता तो कुठे आलाय? शेवटी आलाय. मध्ये दोघांच्या स्थानांची काय घेतली? बेरीज घेतलीये मी. ईचं स्थान बघितलं तर ते येतंय 5 अधिक जीचं स्थान जर बघितलं पण तर ते येतंय 7. थोडक्यात 5 अधिक 7 घेतला असता मध्यभागी येणार आहे 12. आता जी जे शेवटचं स्थान होतं तो प्रथम स्थानी येतोय आणि हा ई जो पहिले होता हा शेवटच्या स्थानी जातोय. उत्तर असणार आहे G12E. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न. बघा, सांकेतिक लिपीशी संबंधित पुन्हा पुढचा प्रश्न आलेला आहे. आपल्याला दिलाय की एका सांकेतिक भाषेत सिटी हा शब्द जर असा लिहिला जात असेल तर टाउन या शब्दासाठी आपल्याला खालीलपैकी कोणता पर्याय योग्य असणार आहे? बघा, सर्वप्रथम मी अक्षर अक्षर 4 अक्षर 4 अक्षर यांचा संबंध घेणार आहे. मी सी आणि जी कडे जर बघितलं, सी कडून जी कडे जाताना हा सी आणि जी या दरम्यान जर बघितलं तर 1 2 3 अक्षर सोडलेली आहेत. +3 मालिका पुढे जाते म्हणून. त्यानंतर आय आणि एम, हा आय आणि एम या दरम्यान सुद्धा किती अक्षर आहेत मित्रांनो? 3 अक्षर आहेत. थोडक्यात +3. टी नंतर एक्स, टी नंतर 3 अक्षर सोडून पुढे काय येतोय? एक्स येतोय. +3. अगेन वाय नंतर, या वाय नंतर सुद्धा हा झेड ए बी 3 अक्षर सोडले असता पुढे काय येतोय मित्रांनो? हा सी येतोय. आणि म्हणून आपल्याला संबंध लक्षात आलाय की पुढचा शब्द जो आहे तो प्रत्येक अक्षरानंतर 3 अक्षर सोडलीत की पुढचं अक्षर घेतलं असता आपल्याला हा शब्द मिळतोय. यासाठी आता टाउन, टी नंतर 3 अक्षर सोडलीत मित्रांनो. टी नंतर 1 2 3 अक्षर सोडले असतात पुढचं उत्तर जे येणार आहे ते एक्स असणार आहे. मी येथे एक्स बघतोय, माझी नजर नेहमी ऑप्शन्सवर असते. येथे डब्ल्यू असताना हे आणि हे उत्तर असणार नाहीये. येथे एस होता, येथे एस होता, याचाच अर्थ येथे सुद्धा काय असणार आहे? ओ नंतर एस असणार आहे. आता डब्ल्यू नंतर 3 अक्षर जर बघितली आपण तर डब्ल्यू यानंतर 3 अक्षर मला सोडायचे मित्रांनो. 1 2 3 सोडलं असता उत्तर येणार आहे ए. आणि तिसऱ्या स्थानी ए असणारा पर्याय होता पर्याय क्रमांक बी. त्यामुळे बी हे असणार याचं योग्य उत्तर. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघा, सांकेतिक लिपीवर खूप सारे प्रश्न 2024 चे पोलीस भरतीचे जर तुम्ही मागील पेपर बघितले तर सर्वाधिक प्रश्न हे अंकमालिका आणि अक्षर मालिका या घटकांवरच विचारले गेलेले आहेत. अतिशय सोपे प्रश्न होते हे. बघणार आहोत येथे प्रश्न काय आहे.
येथे आपल्याला याऐवजी हा शब्दगट याऐवजी हा शब्दगट दिलाय, तर कॅट साठी खालीलपैकी कोणता पर्याय येणार हे बघणार आहोत. बघा, आर आणि ओ चा संबंध मी बघतो इथे. आर आणि ओ, हा होता आर आणि हा होता ओ. आर आणि ओ, आर कडून ओ कडे जाताना आपण मालिका जी आहे ही उलट फिरलेली आहे. मध्ये किती अक्षर सोडलीत मित्रांनो? 2 अक्षर सोडली आहेत. हा 2 मालिका उलट म्हणून मी वजा चिन्ह वापरलाय. ए आणि एक्स, पुन्हा ए कडून एक्स कडे येताना मालिका ही या पद्धतीनं फिरते, तेव्हा ती उलट क्रमाने फिरत असते. 2 अक्षर सोडलेली आहेत. थोडक्यात येथे सुद्धा 2चा गॅप वजा 2. त्यानंतर बघतोय आपण एम आणि जे, हा होता तुमचा एम आणि जे कडे जाताना पुन्हा मागे 2 अक्षर सोडलेली आहेत. इथे देखील आपण जर बघितलं तर एस आणि पी मधील संबंध आहे तो सुद्धा मागे 2 अक्षरचा आहे, हा वजा 2. ए आणि एक्स मध्ये सुद्धा -2, एम आणि जे मध्ये सुद्धा -2 आणि याच हिशेबाने सी साठी वजा 2 अक्षर मागे. बी आणि ए जर सोडला मी, मागे चाललोय मित्रांनो उलट क्रम, तर पुढचं अक्षर येणार आहे झेड. सो उत्तरात जिथे झेड असेल तो असणारे पर्याय. येथे व्ही आहे, येथे डब्ल्यू आहे, त्यामुळे ही उत्तरं असू शकत नाहीत. उत्तरात झेड आणि झेड असल्यामुळे पुढील अक्षर बघूयात आपण. ए नंतर देखील मागे 2 अक्षर सोडली असता, थोडक्यात झेड आणि वाय सोडला असता, उत्तर येणार आहे तुमचं पुढचं अक्षर येणार आहे एक्स. त्यामुळे झेड नंतर येणार पुढचं अक्षर असणार आहे एक्स. पर्यायात जर बघितलं तर पर्याय क्रमांक सी मध्ये झेड नंतर एक्स आलाय, कारण ते झेड नंतर काय होता? क्यू होता. उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी. बघूयात पुढचं. टी नंतर सुद्धा जर आपण बघितलं मागे 2 अक्षर एस आणि आर सोडला असता, उत्तर काय होतं मित्रांनो? क्यू. थोडक्यात क्यू आलाय आणि उत्तरात येथे सुद्धा काय होता? क्यूच होता. वेळ वाचवायचा असेल तर आपली नजर जी आहे ही नेहमी उत्तरांवर असली पाहिजे. आपल्याला ज्या क्षणी उत्तर मिळणार आहे त्या क्षणी आपण त्याला टिक करणार आहोत आणि पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल 22वा प्रश्न. घड्याळात 10:30 झालेले असताना आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील? ठीक आहे. एक तर घड्याळ काढून घ्या. घड्याळ काढून 10:30 स्थिती आपण बघितली असता आणि जर आपण आरसा ठेवला तर इकडे किती दिसणार आहेत हे करण्याचा खटाटोप करू नका मित्रांनो. यासाठी ट्रिक होती. ट्रिक काय होती ती बघूयात आपण. बघा, जेव्हा तुम्हाला घड्याळाची किती वाजलेत ही माहिती दिली असेल आणि त्याची प्रतिमा कशी दिसेल आरशातील हे विचारलं असेल, तेव्हा जे 12 तास होते यांना लिहिताना 11 तास आणि किती 60 मिनिटं या हिशोबाने मी लिहितोय. यातून दिलेली जी स्थिती होती वाजण्याची ती मी वजा करतोय. हा 10:30 मी जर वजा केला तर येथे हा 0, 6तून 3 गेला 3, 11तून हा 10 जर गेला तर 1. घड्याळात प्रतिमा जी असणार आहे ती काय दिसणार आहे मित्रांनो? किती वाजले असतील प्रतिमेमध्ये? 1:30. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. संख्या मालिकेतील पुढील संख्या कोणती? पुन्हा संख्या मालिकेचा प्रश्न आलेला आहे. बघूयात. 30 आणि 24 फरक घेतोय मित्रांनो मी इथे, कारण उतरता क्रम आहे संख्यांचा. हा 30 आणि 24 यातील फरक किती होता? 6 वजा 6. पुढे जर बघितलं तर वजा 5 घेतले असता 19 येतात, वजा 4 घेतले असता उत्तर येत आहे 15, यातून वजा 3 घेतले असता उत्तर येत आहे 12 आणि म्हणून 12 मधून क्रमाने जर बघितलं तर वजा 2 घेतले असता उत्तर येणार आहे 10. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे? गुणोत्तर म्हणजे काय मित्रांनो? 2-3चं गुणोत्तर म्हणजेच अर्थ होतो 2/3. येथे आलाय मित्रांनो किती? 5/7. त्यानंतर इथे येणार आहे मित्रांनो 17/21 आणि त्यानंतर इथे येतोय 11/4. बघा, संख्या जेव्हा अंशातील संख्या जेव्हा छेदातील संख्येपेक्षा मोठी असते तेव्हा हे उत्तर पूर्णांकात येणार आहे आणि येथे छेद जे आहेत हे मोठे होते, अंश मात्र काय होते? लहान होते. त्यामुळे सगळ्यात मोठा अंक जो असणार आहे तो असणार आहे 11/4. मला याचा विचार करायचा नाहीये कारण हा सगळ्यात मोठा असणार आहे. मला विचारलेला होता सर्वात लहान. आता यात सगळ्यात लहान कोणता हे बघण्यासाठी मी जे ट्रिक वापरतोय, मी या कंपॅरिझन मध्ये हे आणि हे घेणार आहे. बघा, इथे 2/3 घेतलाय मी आणि हा 5/7 घेतलाय. यातील सगळ्यात लहान अंक मी पहिल्यांदा बघणार आहे. त्यासाठी ट्रिक होती 7 दुने 14. हा इकडे घेतलाय मी 3-5 की त्याला मित्रांनो हा 15 आलाय. यामध्ये मोठा अंक कोणता? तर मोठा अंक 15. हेच चिन्ह मी वर दिलं असता 5/7 काय आलाय? मोठा. थोडक्यात या दोघांमध्ये लहान जो आलाय 2/3 मला शोधावयाचा आता सगळ्यात लहान, म्हणून या दोघांमधला मी पुढे कंपॅरिझनला काय घेणार? तर 2/3 घेणार. आता हा 2/3 आणि उरला अंक कोणता मित्रांनो? 17/21. यातील अंक कोणता मोठा असेल? सेम 21 गुणिले 2 इकडे आलाय 42. 17 गुणिले 3 17 आलाय 51. 51 मोठा आहे, याचा अर्थ 17/21 मोठा आहे. सगळ्यात लहान अंक जो उरलाय तो आहे 2/3. थोडक्यात 2/3 हे गुणोत्तर सर्वात लहान येणार आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. 25वा प्रश्न. बघा,
हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट काय आहेत त्याच्याकडे कोंबड्या आहेत, तर त्या सर्वांचे मिळून एकूण पाय किती आहेत 96 असतील. तर हरीजवळील एकूण कोंबड्या किती? बघाल समीकरण मांडायची आहेत मला, याचं तोंडी उत्तरही आपण काढू शकतो. जसं की हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत, मेंढ्यांना 4 पाय असतात, कोंबड्यांना 2 पाय असतात. थोडक्यात इथं मेंढ्या आणि कोंबड्यांच्या पायांची संख्या समान असेल, जर ती बेरीज 96 येत असेल तर 96च्या निम्मे किती येतात? 48 येतात. थोडक्यात 48 पाय कोंबड्यांचे असतील, तर यावरून आपण एकूण कोंबड्या किती असणार आहेत? कोंबडीला 2 पाय, 48 भागिले 2 घेतला असं उत्तर येतंय 24 कोंबड्या. बघूयात उत्तर येतंय की नाही. हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत, मेंढ्या ज्या होत्या या मेंढ्यांची संख्या जी आहे मित्रांनो ती मी मानतोय x, आणि म्हणून कोंबड्या ज्या येणार आहेत, कोंबड्या या किती येणार आहेत मित्रांनो? 2x येणार आहे. आता यांच्या एकूण पायांची संख्या म्हटली तर मेंढीला एकूण पाय असतात 4, म्हणून मेंढ्यांची एकूण पाय जर म्हटलो तर 4 गुणिले x येणार आहे, अधिक एका कोंबडीला 2 पाय असतात, 2 गुणिले 2x जर म्हटलो तर हे देखील येणार आहे 4x, बरोबर एकूण पाय होते 96. 4 अधिक 4 हा आलाय 8x, बरोबर 96. x ची किंमत काढण्यासाठी या 96 ला जर मी 8 ने भाग दिला तर x ची किंमत येते 8 1 8, 8 दुने 16. x ची किंमत आली आहे 12, परंतु उत्तर आपल्याला मिळालेलं नाहीये. कोंबड्यांची संख्या विचारली होती मित्रांनो, कोंबड्यांची संख्या होती 2x, म्हणून 2 गुणिले x ची किंमत मी इथे घेतली आहे 12 दुने, किती आलंय उत्तर? 24, जे की आपण तोंडी सुद्धा काढलं होतं. उत्तर येत आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही? आपल्याला मूळ संख्या ओळखायची. मूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो? ज्या संख्येला केवळ स्वतः त्या संख्येने किंवा 1 ने फक्त भाग जातो, किंवा या दोघांव्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग जात नसेल तर त्याला आपण म्हणतो मूळ संख्या. येथे जर आपण बघितलं तर बघा 11 ला भाग जाणाऱ्या संख्या फक्त 1 आणि 11 आहेत. 13 ला भाग जाणाऱ्या संख्या फक्त 1 आणि 13 आहेत. 17 देखील फक्त 1 आणि 17 नेच भाग जातो. मात्र 15 चे विभाजक घेतले असता 1, 15 या व्यतिरिक्त 5 आणि 3, थोडक्यात 15 आणि 1 व्यतिरिक्त हे 2 विभाजक येथे दिसतात, म्हणून मूळ संख्या नाही असा प्रश्न विचारला होता. हे असणारे या प्रश्नाचं उत्तर की 15 ही मूळ संख्या नाहीये. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. दोन संख्यांची बेरीज नंतर वजाबाकी आपल्याला दिलेली आहे. बघा बेरीज आणि वजाबाकीमध्ये कंचे भागू बेव नियमानुसार आपण सर्वप्रथम बेरीज घेत असतो, परंतु बेरीज किंवा वजाबाकी घेत असताना ती चिन्हांसकट घ्यावी, नाही तर उत्तर चुकू शकतं. येथे पदावलीमध्ये जेव्हा बेरीज आणि वजाबाकी असेल तेव्हा प्लेनली जी पहिल्यांदा क्रिया दिली आहे ती क्रिया पहिल्यांदा करून घेतोय. थोडक्यात येथे 2120 अधिक किती घेतलाय मित्रांनो? आम्ही 493 घेतलाय. यांची बेरीज घेतली असता हा 3 आलाय, 9 अधिक 2 11, चला 4 आणि 1 5, 5 आणि 1 किती आलाय? 6 आलाय, त्यानंतर हा आलाय 2. यातून आपण 1875 हा 1875 वजा करणार आहोत. 13तून 5 गेले, 13तून 5 गेल्यावर उरतायत 8, चला 1. 11तून 8 गेले असता उत्तर येतंय 3, पुन्हा चला 1. या 16तून जर 9 गेले तर उत्तर येणार आहे 7, चला 1. 2तून 2 गेले 0, उत्तर येते 738. पर्याय क्रमांक सी हे असणार या प्रश्नाचं योग्य उत्तर. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न. बघा 28वा प्रश्न आहे. येथे आपल्याला पदावली दिलेली आहे. जर ही पदावली सोडवल्यानंतर उत्तर हे येत असेल तर प्रश्नचिन्हाच्या जागी असणारा अंक कोणता असणार आहे हे विचारलेलं आपल्याला. संख्या विचारलेली आहे. मी संख्या घेतोय, हा होता 43 गुणिले 13 गुणिले 7 वजा मी इथे x घेतोय, बरोबर हे किती येतंय? 30 13. आता याचा गुणाकार मी घेणार आहे मित्रांनो. हा गुणाकार येतोय, सर्वप्रथम मी लहान संख्या आणि 43चा गुणाकार घेतला किंवा 13 आणि 7चा गुणाकार घेतला तर हा 43 गुणिले 3 साठी किती आलाय? 91 वजा x, बरोबर किती येणार आहे? हा 30 13. 41 आणि 93चा गुणाकार आपण सर्वप्रथम घेऊयात. 41 गुणिले 43 म्हटलं असता इथे येणार आहे 3 1 3, 3 9 किती आलाय? हा 27, हा 0 आलाय, 4 1 4 आणि 4 9 किती आलाय तुमचा? हा 36 आलाय. या पद्धतीनं हा 3, 7 आणि 4 किती? 11, हातच्याला किती आलाय मित्रांनो? 1, 6 आणि 1 7, 7 आणि 2 किती आलाय? 9 आणि हा आलाय तुमचा 3, 3 9 1 3. बघा हा आलाय 3 9 1 3 वजा x, बरोबर 30 13. वजा x ला इकडे घेतल्यावर हा अधिक होणार आहे, याला इकडे घेतल्यावर हा वजा होणार आहे. 3 9 1 3 वजा 3 0 1 3 घेतला असता उत्तर येणार आहे x ची किंमत किती येते मित्रांनो? 900 येते. कारण यातील फरक जर बघितला आपण तर तो येतोय 900. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 36 भागिले 84 चे अतिसंक्षिप्त रूप कोणते? अतिसंक्षिप्त रूप म्हटल्यावर आपल्याला याला संक्षिप्त रूप द्यायचं, थोडक्यात सिम्प्लिफिकेशन गरजेचं आहे. इथे मी संख्या मांडतोय, हा 36 होता आणि त्यानंतर
या 36ला मी कितीने भाग देतोय, या 84 न भाग देतोय. बघा 12चा पाढा ज्याचा पाठ असेल त्याला लक्षात येईल की 12×36, 12×7 84, पुढे 3 आणि 7ला भाग जाणारी संख्या नाहीये, म्हणून त्याचं रूप जे आलंय त्याला 3×7, किंवा त्याचं उत्तर येणार आहे 3 भागिले किती येणार आहे मित्रांनो, 7 येणार आहे. सो थोडक्यात उत्तर येत आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न बघाल. 30वा प्रश्न, दुधाचा भाव 15 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले. बघा भाव दिलेला आहे प्रति लिटर, दूध मात्र घेताना 400 मिलीलिटर दूध घेतले आहे दररोज. तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल एकूण किती रुपये होणार आहे? जुलै महिन्यात किती दिवस असतात मित्रांनो? 31 दिवस असतात. बघा जुलै महिना जो आहे हा जुलै महिना असतो 31 दिवसांचा. थोडक्यात 31 दिवस दूध घेतलं गेलंय. दूध किती घेतलं गेलंय मित्रांनो? दुधाचं जे प्रमाण होतं ते होतं 400 मिलीलिटर होतं. याचा अर्थ याला जर आपण लिटर मध्ये कन्वर्ट केलं तर या 400ला आपल्याला कितीने भाग द्यावा लागणार आहे? 1000 ने भाग द्यावा लागणार आहे. उत्तर येणार आहे 0.4 काय लिटर. एवढं दूध हे दररोज घेतलं गेलेलं आहे. आणि आता 31 दिवसांसाठी एकूण दूध जे असणार आहे, एकूण किती दूध घेतलं गेलं यासाठी या 0.4 लिटरला मी 31 ने जर गुणलं तर बघा 4 × 4 पुन्हा 4 × 12 आला आहे. इथे एक घर सोडलं असता 12.4 लिटर एवढं दूध जे आहे हे घेतलं गेलेलं आहे. आता याचा भाव किती होता? 15 होता, म्हणून गुणिले मी किती म्हणतोय 15 रुपयाप्रमाणे जर गुणाकार केला तर 15 × 60, हातच्याला 6, 15 × 2 = 30 आणि 6 × 36, हातच्याला 3, 15 × 1 = 15 आणि 3 आलाय हा 18. यात एक पॉईंट सोडतोय मी. उत्तर येणार आहे मित्रांनो 186 रुपये. एवढं बिल हे जुलै महिन्याचं होणार आहे. यात पर्याय येतोय बी हे असणारे योग्य उत्तर. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न बघा. मातीचा एक ढीग हलवण्याचे काम 15 माणसे किती दिवसात पूर्ण करतात? 20 दिवसात करतात. तेच काम 12 माणसे किती दिवसात करतील? 15 माणसं होती, किती दिवस लागलेत मित्रांनो? 20 दिवस लागलेत. माणसांची संख्या काय केली आपण? 12 केली. थोडक्यात काय केलीये? कमी केली. आता याचाच अर्थ दिवस जे होणार आहेत ते काय होणार आहेत? वाढणार आहेत. माणसं कमी झाली असता दिवस वाढतायत. चलन व्यस्त चलन आहे. व्यस्त चलनात समोरील पदांचा गुणाकार घेतला जातो. थोडक्यात 15 गुणिले 20 बरोबर 12 गुणिले किती येणार आहे? हा x येणार आहे. आणि म्हणून x बरोबर हा येणार आहे 15 गुणिले 20. छेदस्थानी येतोय हा मित्रांनो 12, कारण हा इकडे त्यांना भागिले होणार आहे. मी 3 × 12, 3 × 5 = 15, 4 × 1 = 4, 4 × 5 = 25, 5 गुणिले 5 किती दिवस असणार आहेत मित्रांनो? 25 दिवस लागणार आहेत. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येत आहे. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न बघा. 1200 रुपयात खरेदी केलेल्या वस्तूच्या दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च केला. ती वस्तू विकल्यामुळे -10 नफा झाला, तर ती वस्तू केवढ्यास विकली गेली होती? बघा सर्वप्रथम 1200 रुपयाची वस्तू खरेदी केली, ठीक आहे. तिच्या दुरुस्तीसाठी किती रुपये खर्च आला? 1200 रुपये. थोडक्यात ही वस्तू जी विकत घेतली आहे ती 1200 अधिक 200 रुपयांना त्या व्यक्तीला पडलेली आहे. थोडक्यात तिची खरेदी किंमत जर म्हटलो आपण तर ती खरेदी किंमत जरी 1200 रुपये असली तरी यामध्ये ही 200 रुपये ऍड केल्यानंतर त्या व्यक्तीला ती वस्तू घरापर्यंत येऊस्तर किती रुपयाला मिळालेली आहे? 1400 रुपयाला मिळाली आहे. ठीक आहे. आता याच्यावर वस्तू विकल्यावर किती नफा झालाय? 10% नफा झालेला आहे. म्हणजे थोडक्यात 100वर किती रुपये नफा झालाय? 10 रुपये नफा झालेला आहे. तर ती वस्तू जी आहे ती 100 रुपयाची वस्तू होती. 10% म्हणजे ती वस्तू 110 रुपयांना आता विकली गेलेली आहे. म्हणून ही 1400 रुपयाची जी वस्तू असेल ही किती रुपयांना विकली जाणार आहे? बघा नफ्या तोट्याची ही जी गणित आहे तुम्ही जर या पद्धतीने मांडणी केली तर अतिशय कमी वेळ घेतात. आणि म्हणून x ची किंमत काढण्यासाठी हा 1400 गुणिले मी म्हणतो इथे 110, छेदस्थानी आलाय हा 100, 2 शून्य, हा 2 शून्य जर घालवलेत आपण तर 11 0 0, 11 चोक 44, त्याला 4 आलाय, 11 1 11 आणि 4 15. त्याची किंमत जी येणार आहे ती येणार आहे मित्रांनो 1540 रुपये. पर्याय क्रमांक किती येतोय? डी येतोय. अगदी तोंडी सुद्धा याचं उत्तर सोडवता येतं. बघा कसं. वस्तू विकल्यामुळे 10% नफा झालेला आहे. 10% नफा म्हणजे 100 ची वस्तू कितीला विकली गेली आहे? 110 ला विकली गेलेली आहे. वस्तू जी खरेदी होती ती 1200 अधिक 200 1400 रुपये होती. 1400 चे 10% घेतले. 1400 चे 10% येतात 140 आणि ती 1400 रुपयाची वस्तू जर बेरीज केली तर उत्तर येणार आहे तुमचं 1540 रुपये. ही असणारी तिची विक्री किंमत. पर्याय क्रमांक डी हे असणार याचं उत्तर. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न बघाल. भागीदारीच्या व्यवसायात गणेशचे
4,000 रुपये 12 महिन्यांसाठी, रमेशचे 5,000 रुपये 8 महिन्यांसाठी आणि सुरेशचे 6,000 रुपये 4 महिन्यांसाठी होते. तर वर्षाखेरीज त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय असणार आहे? नफ्याचं गुणोत्तर जे असतं मित्रांनो ते असतं मुद्दलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर, बरोबर. आणि म्हणून याचं मुद्दल गुणिले मुदत जर आपण घेतली तर गणेशने किती रक्कम गुंतवली होती हे काढण्यासाठी मी हे 4,000 गुणिले किती घेतोय 12. आता नफ्याचं गुणोत्तर जे येणार आहे ते कसं येणार आहे? गणेश आज टू रमेश बरोबर किती येणार आहे मित्रांनो? हे 5,000 गुणिले किती येणार आहे? हा 8 येणार आहे. त्याच पद्धतीने तिसरा व्यक्ती जो होता तो होता मित्रांनो सुरेशचं प्रमाण जर म्हटलं तर ते येणार आहे 6,000 गुणिले किती 4. आता येथेच जर मी म्हटलं तर किती संख्या कॅन्सल होणार आहेत हे आपण बघणार आहोत. बघा यातले 3 शून्य जर घालवले याचा अर्थ 1000 जर घालवला तर हा येणार आहे 12 किती 48. त्याला हा 8 किती आलाय मित्रांनो 40 आलाय. पुन्हा इथे आलाय तुमचा 6 24. या तीनही संख्यांना संक्षिप्त रूप देत असताना भाग जाणारी संख्या 4 असणार आहे. येणार आहे 12. पुन्हा याचा भाग येणार आहे 10. 4 ने याला भाग दिला असता उत्तर 6 येते. पुन्हा याला 4 ने भाग दिला असता याचं उत्तर येणार आहे 2 ने भाग दिला असता उत्तर येणार आहे 6. हा येणार आहे 5 आणि 2 ने भाग दिला असता उत्तर येणार आहे 3. 6 5 3. जर तुम्ही हा भाग असा न करता येथेही देऊ शकला असतात. बघा 8 त्रिक 24 8 45 8 48. उत्तर येणार आहे 6 5 3. हे असणार आहे नफ्याचं गुणोत्तर. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरत आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल 1 ते 31 या दरम्यान असलेल्या समसंख्यांची एकूण बेरीज किती? 2 पद्धतीने सोडवणार आहे मी. सर्वप्रथम तर मला माहिती असणारं सूत्र की क्रमवार समसंख्यांची बेरीज. ठीक आहे, बघा क्रमवार n समसंख्यांची बेरीज बरोबर सूत्र काय होतं मित्रांनो n गुणिले n+1. आता बघूयात 1 ते 31 दरम्यान एकूण समसंख्या किती येतात. 1 ते 31 दरम्यान जर म्हटलं पण सुरुवात 2 आणि पुढची समसंख्या जी येणार आहे ती 4. त्यानंतर शेवटची संख्या असणार आहे ती किती असणार आहे 30 असणार आहे. थोडक्यात 1 ते 30 दरम्यान एकूण 15 समसंख्या येतात. याचाच अर्थ n ची किंमत जी असणार आहे ती असणार आहे मित्रांनो 15. आणि म्हणून हे 15 गुणिले n अधिक 1 16 घेतला असता उत्तर येणार आहे 240. ही जी बेरीज येणार आहे ती येणार आहे 240. पर्याय क्रमांक सी. किंवा आपण क्रमागत संख्यांचं सूत्र देखील इथे वापरू शकतो. बघा जेव्हा तुम्हाला बेरीज काढायची असते समसंख्यांची बेरीज किंवा कोणत्याही क्रमागत संख्यांची बेरीज काढायची असेल तेव्हा क्रमाने येणाऱ्या संख्या किती येते आपल्याला माहिती असलं पाहिजे. यातली पहिली संख्या आपण घेतोय ती येते 2 अधिक शेवटची संख्या ती येते 30. याला भाग देतोय मी 2 गुणिले एकूण संख्या किती होत्या मित्रांनो 15 होत्या. आणि म्हणून उत्तर येणार आहे 30 अधिक 2 किती आलाय हा 32 आलाय. छेदस्थानी हा 2 गुणिले 15 घेतला असता 32 भागिले 2 16 गुणिले 15. या दोघांचा गुणाकार जर आपण घेतला तर त्याचं उत्तर येतंय 240. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघतोय मित्रांनो आपण पुढचा प्रश्न. बघा एका पोलीस बटालियन मध्ये एका सेक्शनला किती जवान आहेत 9 जवान. एका सेक्शन मध्ये जवान किती आहे मित्रांनो 9 जवान आहेत. 3 सेक्शन मिळून एक प्लाटून. 9 जवानांचा एक सेक्शन. 30 सेक्शन मध्ये असणारे आपण 3 सेक्शन मध्ये असणारे जवान जर बघितले तर 9 त्रिक 27 येणार आहेत. थोडक्यात एका प्लाटून मध्ये 27 जवान आलेले आहेत. आता 3 प्लाटून मिळून काय तयार होते एक कंपनी होते. थोडक्यात एका कंपनीतील जर शिपाई आपल्याला काढायचे असतील तर आपल्याला 9 गुणिले 3 गुणिले पुन्हा 3 प्लाटून म्हटल्यानंतर हा आकडा जो येणार आहे तो एका कंपनीचा येणार आहे. अशा एकूण किती कंपन्या आहेत मित्रांनो 6 कंपन्या आहेत. म्हणून फक्त पोलीस किती येतील हे काढण्यासाठी मला फक्त पोलिसांची संख्या काढायची असेल तर 9 जवान एका सेक्शन मध्ये असे किती सेक्शन होते गुणिले 3 घेतले गुणिले पुन्हा एक प्लाटून तयार होतोय. आता एक प्लाटून नसून किती प्लाटून आहेत 3 प्लाटून आहेत म्हणून गुणिले किती येणार आहे हा 3 येणार आहे. आता एक कंपनी तयार झाली आहे. अशा किती कंपन्या होत्या 6 कंपन्या होत्या. आणि या 6 कंपन्यांमध्ये पुन्हा माहिती दिली आहे की प्रत्येक प्लाटूला जवानांच्या व्यतिरिक्त एक अधिकारी आलेत आता. आणि प्रत्येक कंपनीला एक कमांडर देखील आहे. पोलीस शिपाई काढण्यासाठी मला यांचा गुणाकार घ्यावा लागेल. हा येतोय 6 18 18 त्रिक किती आलाय 54. 9 गुणिले 54 9 गुणिले 54 घेतला असता हा 9 चौक किती आलाय 36. 3 9 5 45 आणि 3 किती आलाय 48 आलाय. ही आहे फक्त पोलीस शिपायांची संख्या. आता बघा बटालियन मध्ये एकूण 6 कंपन्या आहेत बरोबर. प्रत्येक प्लाटूला जवानांच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी आहे. 6 कंपन्या 3 प्लाटून मिळून एक कंपनी म्हणून 6 कंपन्यांमध्ये एकूण किती प्लाटून तयार होतील 6 गुणिले 3
18 प्लाटून होतील. प्रत्येक प्लाटूनला एक देखरेख अधिकारी आहे. याचाच अर्थ अधिकारी जे असणार आहेत ते 18 असणार आहेत. आता एका कंपनीला पुन्हा एक कमांडर आहेत. 6 कंपन्या होतात. हे 6 कंपनी कमांडर जर आपण ऍड केलेत तर एकूण व्यक्ती ज्या असणार आहेत या त्या बटालियनच्या कमांडर समोर उभे असणार आहेत. बघूया त्यांची बेरीज किती येते. 6 12 आणि 8 20 आलाय. ह्याच्याला 2 हा 2 घेतला. 2 आणि 1 3 8 आणि 3 आलाय 11. ह्याच्याला 1 4 आणि 1 किती आलाय 5. 510 लोक त्या बटालियन कमांडर समोर उभे असणार आहेत. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर बघतो मित्रांनो पुढचा प्रश्न बघाल. 4 घोडे 5 बदके 2 जोडी पोपट हा शब्द खूप महत्वाचा येते आणि 1 डझन कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये उभे आहेत. तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येतील फरक किती असणार आहे. बघूयात आपण सर्वप्रथम डोके किती असणार आहेत. डोके काढण्यासाठी मला प्राणी किती हे काढावं लागेल. 4 घोडे अधिक 5 बदके अधिक 2 जोडी पोपट. 2 जोडी पोपट जर म्हटलं आपण तर एका जोडीत किती पोपट येतात 2. अशा 2 जोड्या जर म्हटल्या तर 2 गुणिले 2 एकूण पोपटांची संख्या असणार आहेत मित्रांनो 4 पोपट असणार आहेत हे. ठीक आहे. अधिक 1 डझन कोंबड्या. 1 डझन कोंबड्या म्हणजे कोंबड्या किती येणार आहेत 12 येणार आहेत. आता ही असणारी डोक्यांची संख्या 12 अधिक 4 16. 16 आणि 5 किती येतोय 21 आणि 5 4 किती येतोय हा 25. एकूण डोके असणार आहेत 25. आता बघा 4 घोडे. 4 घोडे प्रत्येक घोड्याला पाय किती असतात 4. 4 चौक किती येणार आहे हा 16. मला पाय जे आहेत त्यांची संख्या काढायची. आता बघा 5 बदके. बदकाला पाय किती असणार मित्रांनो 2. 5 2 किती येणार आहे अधिक हा 10 येणार आहे. अधिक पोपट. पोपटाला पाय किती असतात 2 गुणिले 2 गेला असतात 4 2 किती आला हा 8 आला. अधिक कोंबड्या ज्या आहेत 12 त्यांना सुद्धा 2 पाय. या पद्धतीनं 12 दुने जर आपण म्हटलं गुणिले 2 केला असं उत्तर येणार आहे 24. बेरीज घेतोय मित्रांनो मी इथे 16 अधिक 8 24. 24 आणि 24 48. 48 आणि 10 किती आलाय हा 58 आलेला आहे. मला विचारलेलं होतं पाय आणि डोके या संख्येतील फरक काढण्यासाठी मी या 58 मधून हे 25 वजा करतोय. 8तून 5 गेले 3. 5तून 2 गेले 3. फरक जो पडलाय तो आलाय 33चा. पर्याय क्रमांक सी हे असणार या प्रश्नाचं उत्तर. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न बघाल. जर कोणत्या संख्येचे 50% त्याच संख्येच्या 20% 300 ने अधिक आहेत तर ती संख्या कोणती. मानून घेऊयात. ती संख्या जी आहे मित्रांनो ती मानतोय मी किती x. आता x चे किती टक्के 50%. x चे 50% राईट. वजा x चे किती म्हणतोय मी 20% घेतोय. का कारण 20%पेक्षा 50% जे ते 300 ने अधिक आहेत. थोडक्यात यातला जो फरक आहे हा किती येतोय मित्रांनो 300 येतोय. आणि म्हणून 150% याचा अर्थ येणार आहे x गुणिले किती 50/100 वजा हा येणार आहे x गुणिले 20 किती येतोय हा 100 येतोय. बरोबर किती येणार मित्रांनो इथं 300 येणार आहे. सोडवलं असता हा येणार आहे तुमचा 50x वजा हा येणार आहे तुमचा 20x. छेदस्थानी येतोय मित्रांनो 100 बरोबर हा येतोय 300. आता 50 वजा 20 म्हटल्यावर उत्तर येणार आहे 30x. 30x छेद 100 बरोबर जर 300 असेल तर x ची किंमत काढण्यासाठी हा x बरोबर हा होता तुमचा 300 गुणिले 30/100 जेव्हा इकडे येणार आहे तेव्हा होणार आहे तो 100/30. तिसाने भाग दिला असता हे येणार आहे 10. 10 गुणिले 100 घेतलं तर उत्तर येत आहे 1000. ती संख्या जी असणार आहे ती असणार आहे 1000. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न 38वा. प्रश्न अतिशय सुंदर आहे. एका रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक 5% दराने आणि 2 वर्षांसाठी. चक्रव्याज किंवा सरळ व्याज हे जे व्याज आपण काढणार आहोत हे किती वर्षांसाठी काढायचं मित्रांनो 2 वर्षांसाठी काढायचंय. जर असं असेल आणि ते किती दिले आपल्याला यातील फरक किती दिलाय 250 रुपये दिला असेल तर ती रक्कम किती असणार आहे. बघा सोडवण्यासाठी 3 मेथड आहेत. पहिली मेथड म्हणजे पर्याय कट मेथड. तुम्ही प्रत्येक वेळेला यातलं जे पर्याय दिलेले आहे जी रक्कम दिली आहे याचा चक्रव्याज वाढ काढू शकतात सरळ व्याज काढू शकतात आणि याच्यातील फरक 250 रुपये आहे का हे चेक करू शकतात. पण जर हे 4ही पर्याय चेक करायचे असतील तर या 4 पर्यायांना चेक करायला अतिशय जास्त वेळ लागणार आहे. दुसरी मेथड चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज याच्या व्याख्या जर तुम्हाला माहिती असतील तर त्याचा आधार घेऊन समीकरण तयार करून सुद्धा हे तुम्हाला सोडवता येईल. ती मेथड आपण बघणार आहोत. बघाल रक्कम जी होती रक्कम म्हणजेच काय मित्रांनो मुद्दल जे होतं ते मानतोय मी किती x मानतोय. आता सर्वप्रथम x मुद्दल 5% दराने 2 वर्षांसाठी किती चक्रवाढ व्याज असणार आहे ते मी काढतोय. बघा चक्रवाढ व्याज करण्यासाठी मी काय करणार आहे
मुद्दल गुणिले 1 अधिक दर किती दिलाय मित्रांनो आपल्याला 5% दिलेला आहे. आलाय 5 छेद किती येतोय हा 100. मुदत किती वर्षांची होती 2 वर्षांची होती. हा येणारे 2. हे मला रास मिळाली आहे. या रास मधून जर हे मुद्दल वजा केलं तर हे झालं चक्रवाढ व्याज. यातून पुन्हा सरळ व्याजाचं सूत्र जर बघितलं तर बघा 5% दराने 2 वर्षांसाठी मुद्दल x असताना सरळ व्याज येणारे x गुणिले 5 गुणिले 2 छेदस्थानी किती येणार आहे हा 100 येणार आहे. आणि यातील हा जो फरक होता हा होता मित्रांनो 250. हे समीकरण या पद्धतीने सोडवता येतं. यालाही फारसा वेळ लागत नाही. तुम्ही जर बघितलं इथं तर हा येतोय 5 एका 5 हा येतोय 20 20 एक 20 अधिक 1 म्हटलं तर हा 21 येणार आहे. थोडक्यात x हा येणार आहे 21/20 त्याचा काय येणार आहे वर्ग वजा हा येतोय x. पुन्हा जर आपण हे सोडून घेतलं इथे वजा तर 5 दुने 10 हा येणार आहे 10x छेदस्थानी किती येतो मित्रांनो हा 100 येतोय. बरोबर येतोय 250. आता याचा जर वर्ग घेतला तर 21 चा वर्ग येतो 441. 441 गुणिले x येणार आहे. छेदस्थानी 20 चा वर्ग घेतलाय तो येतोय 400 वजा पुन्हा हा येतोय x वजा हा किती येतोय 10x छेद 100 येतोय. बरोबर येणार आहे हा 250. मी सगळ्यांचा छेद समान करून घेतोय. येथे तर छेदस्थानी 400 घेतला तर हा येणार आहे 441x. या 400 ने याला गुणला असता वजा येणार आहे मित्रांनो पुढे हा 400x. यानंतर पुन्हा येथे 400 आणण्यासाठी 100 ला मी 4 न गुणणार आहे. खाली 4 ने गुणले वर सुद्धा 4 ने गुणला असता वजा वर येणार आहे हा 40x. बरोबर किती येतो मित्रांनो हा 250 येतोय. आता 441 वजा 100 वजा 400 जर घेतला तर 41x. 41 मधून पुन्हा 40 गेले तर उरणार आहे 1x. थोडक्यात x बरोबर किती येतोय हा 400 बरोबर 250. आणि म्हणून x ची किंमत जर मला काढायची असेल तर 250 गुणिले किती येणार मित्रांनो हा 400 येणार आहे. त्या दोघांचा गुणाकार घेतला असता 1 2 3 शून्य मांडलेत 25 गुणिले 4 25 चोक किती येतोय 100 येतोय. ती रक्कम असणार आहे किती 1,00,000 रुपये. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल आपल्याला 74,088 चे काय काढायचे घनमूळ काढायचे आहे. 7 4 0 8 आणि 8 चे काय काढायचे मित्रांनो घनमूळ. थोडक्यात ही घनसंख्या आहे आणि हिचं घनमूळ किती येईल तर बघा नियम आपल्याला माहिती आहे. घनसंख्येमध्ये जर एकक स्थानी किती येत असेल 8 येत असेल तर त्याच्या घनमुळामध्ये एकक स्थानी कोणता अंक येतो मित्रांनो 2 अंक येतो. आता घनसंख्या काढताना दिलेल्या घनमूळ काढताना दिलेल्या घनसंख्येतील शेवटचे 3 अंक वगळता उर्वरित संख्या 74 मधून कोणती मोठ्यात मोठी घनसंख्या वजा होते. बघा 3चा घन येतोय 27 4चा घन येतोय 64 5चा मात्र 125 येतो. 125 यातून जाणार नाहीत थोडक्यात 64 जाणार आहे. आणि हा जो 64 होता हा 64 म्हणजे कशाचं घनमूळ होतं तर 4चं घनमूळ होतं. आणि म्हणून दशक स्थानी काय येणार आहे मित्रांनो 4 येणार आहे. उत्तर जे आहे ते येणार आहे तुमचं 42. पर्याय क्रमांक ए हे असणारे याचं उत्तर. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी रेल्वेगाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते तर त्या रेल्वे गाडीची लांबी किती असणार आहे. सुंदर प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो. बघा रेल्वेची जी लांबी असते गाडीची लांबी ही नेहमी कशामध्ये असते मीटर मध्ये असते. छेदस्थानी असणारा हा जो वेग आहे हा नेहमी किलोमीटर पर आवर मध्ये असतो. गुणिले 18/5 घेतला असता कालावधी जो लागणार आहे खांबाला क्रॉस करण्यासाठी तो नेहमी कशात असतो मित्रांनो सेकंदात असतो. आता आपल्याला देताना वेग दिलेला आहे. इथे आपण बघणार आहोत गाडीची लांबी मला काढायची होती. ही मीटर मधली लांबी जर मला x मीटर मांडली मी तर वेग किती होता मित्रांनो 60 किलोमीटर होता. हा 60 घेतोय गुणिले हा येणार आहे 18/5 सेकंदा लागली होती 9. x काढण्यासाठी या सगळ्या संख्या मी इकडे घेतल्या असता 9 गुणिले हा 60 जो येतोय हा भागिले होता इकडे त्यांना वर येणार आहे. हा 5 सुद्धा येणार आहे गुणिले 5 आणि हा 18 जो येणार आहे हा येणार आहे भागिले 9 1 9 9 दुने 18 2 याला भागला असता येणार उत्तर 30. 30 150 मीटर ही असणारे रेल्वे गाडीची लांबी. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येत आहे. यानंतर बघतोय बघा पुढचा प्रश्न. एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर 11% सूट देतोय त्यामुळे गिरायकास तो संच किती रुपयाला मिळतोय 22,250 रुपयास मिळतोय. तर त्या दूरदर्शन संचाची किंमत किती असणार आहे. कोणती किंमत छापील किंमत आपल्याला काढायची आहे. 11% सूट दिली. थोडक्यात 100 रुपयावर 11% सूट दिली तर वस्तू किती रुपयाला विकली गेली 89 रुपयाला विकली गेली. म्हणजेच 89% बरोबर रक्कम किती येणार आहे 22,250. तर 100% म्हणजे छापील किंमत बरोबर किती असणार. x बरोबर हा 100 गुणिले 22,250 छेदस्थानी किती येतोय 89 मुळी मूळ संख्या आहे त्यामुळे येथे भाग आपल्याला डिरेक्टली देताना 89 न द्यावा लागणार आहे. हा भाग दिला असता
याचा उत्तर येत आहे 250. 250 गुणिले 100 घेतलं तर उत्तर येणार आहे 25,000 रुपये ही त्या वस्तूची असणार आहे छापील किंमत. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर येत आहे. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघाल, आपल्याला अपूर्णांकातील एक संख्या दिलेली आहे, त्याचं काय करायचंय मित्रांनो, वर्गमूळ काढायचं. सर्वप्रथम बघाल, हे प्रश्न सोडवत असताना अतिशय मजेशीर असतात. मी सर्वप्रथम तर बघणार आहे की येथे 5, 9 आणि 2 आणि किती होता, 9 होता. आता वर्गसंख्येमध्ये जर एकक स्थानी 9 असेल, वर्गसंख्येमध्ये एकक स्थानी जर 9 असेल तर त्याच्या वर्गमुळामध्ये बघाल हा 0.59 0.59 2 आणि किती होता, 9. याच्या एकक स्थानी किती मित्रांनो, 9 आहे. म्हणून याच्या वर्गमुळामध्ये एकक स्थानी काय येणार आहे, एक तर येईल 7 किंवा किती येणार आहे मित्रांनो, 3 येणार आहे. आता वर्गसंख्येचं वर्गमूळ काढण्यासाठी ट्रिक काय होती, तर शेवटच्या 2 संख्या वगळता उरलेल्या संख्येतून कोणती मोठ्यात मोठी वर्गसंख्या जाईल. आपण जर बघितलं तर 7 7 49 ही मोठ्यात मोठी वर्गसंख्यातून वजा होते आहे आणि 49चं वर्गमूळ जे होतं मित्रांनो ते किती होतं, तर ते होतं 7, कारण हा 7चा वर्ग येतो. म्हणून दशक स्थानी अंक येणार आहे 7. उत्तर असणारे 77 किंवा 73 यापैकी येथे 77 किंवा 73 यातील फक्त 77 हे उत्तर दिलं असतं. 100% उत्तर हेच असणार आहे. आता राहिलाय फक्त पॉइंट. येथे घरं किती होती मित्रांनो, 1, 2, 3 आणि 4. वर्गसंख्येमध्ये जर दशमलव चिन्हानंतर 4 घरं असतील तर उत्तरात ती घरं किती होतात, 4च्या निम्मे म्हणजेच किती होतात, 2 घरं होतात. उत्तर येणार आहे 0.77 किंवा 0.73. यातलं उत्तर फक्त 0.77 दिलंय. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येत आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल, 43वा प्रश्न. 500 रुपये मुद्दलाची दर साल दर शेकडा 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागणार आहेत. दोन्ही पद्धतीने सांगतो, याची ट्रिक ही तुम्हाला माहिती आहे. बघा, रक्कम जेव्हा दाम दुप्पट होते, थोडक्यात काय, 100ची 200 होते, तेव्हा काय ट्रिक असते, 200 वजा 100 छेदस्थानी जो दर दिला असतो त्याने आपण काय करत असतो, फक्त भाग देत असतो. तत्पूर्वी प्रॉब्लेम समजावून घेऊयात आपण काय होता. बघा, सोल्युशन फॉर दिस. मुद्दल किती आहे मित्रांनो, 500 रुपये आहे. मुद्दल आलाय 500 रुपये. दर किती आहे मित्रांनो, शेकडा दर, तो आहे 10 रुपये. त्यानंतर मुदत जी आहे ती मला काढायची. मुदत जी होती, मुदत किती वर्षांची असेल ती मला काढावयाची आहे. आणि सरळ व्याज जे होतं, बघा, रक्कम जेव्हा दाम दुप्पट होते तेव्हाच मुद्दल आणि सरळ व्याज नेहमी काय असतं, समान असतं. रक्कम दुप्पट, 500ची 1000 झाली, याचाच अर्थ सरळ व्याज किती आलं, त्या रकमे इतकं आलं. थोडक्यात सरळ व्याज किती येणार आहे मित्रांनो, 500 येणार आहे. आणि म्हणून सरळ व्याज 500 बरोबर सूत्रात जर किमती मांडल्या तर मुद्दल हे 500 गुणिले दर किती येतोय 10 गुणिले मुदत किती येते x, छेद किती असतो हा 100 असतो. आता टर्म जर कॅन्सल केल्या तर 500 आणि 500 कॅन्सल झाला असता. x ची किंमत काढावयाची असेल तर इथे येणार आहे 1. हा 100 आणि 10 जर इकडे आला तर 100 छेद किती आला मित्रांनो, 10 आला. 10 ने भाग दिला असता x. मुदत किती असणार आहे, तर 10 वर्षानंतर ही रक्कम जी आहे ही काय होणार आहे, दाम दुप्पट होणार आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यासाठी ट्रिक काय होती, तर ट्रिक बघा काय असते. रक्कम दाम दुप्पट होते म्हणजे 100चे किती होत आहेत, 200 होत आहेत. 200 होत आहेत, ही रक्कम झालेली आहे. यामध्ये व्याज किती आहे, तर 100 200 मधून किती गेले, हे 100 वजा केले असता उत्तर किती मिळतंय मित्रांनो, 100 मिळतंय. येणाऱ्या या उत्तराला आपल्याला या दराने भाग द्यायचा असतो. भागिले 10 म्हटलं असता उत्तर येणार आहे 10 वर्षे. जर ही रक्कम तिप्पट असती, तिप्पट, तर मी काय केलं असतं, 300 वजा 100 उत्तर आलंय 200 आणि या 200ला कितीने भाग दिला असता, 10 ने. उत्तर किती आलं असतं, 20 वर्षात ही रक्कम काय होणार आहे, तिप्पट होणार आहे. या पद्धतीने हा प्रश्न होता. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, 44वा प्रश्न. 10.2 किलोग्रॅम गव्हाचे 17 समान भाग केले तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती असणार आहे. खूप सुंदर प्रश्न आहे मित्रांनो, अतिशय सुंदर प्रश्न आहे, फसवाफसवी असणार आहे. 10.2 किलोग्रॅम गव्हाचे 17 समान भाग केले. 17 समान भाग करण्यासाठी हा जो 10.2 होता याला कितीने भाग द्यावा लागणार आहे, 17 ने. 17 1 17, 17 5 85, 17 7 102 हा येणार आहे 6. किती पॉईंट येणार आहे मित्रांनो, 1 पॉईंट. उत्तर येणार आहे 0.6. परंतु हे उत्तर जे आलंय मित्रांनो तर केजीत आलेलं आहे. चुकूनही याला 0.6 इथे दिसल्या पर्याय क्रमांक ए ला टिक करू नका, कारण येथे दिलेलं आहे ग्रॅम. उत्तर मिळालं आपल्याला केजी मध्ये. आपल्याला याला जर किलोग्रॅमला ग्रॅमला कन्वर्ट करायचं असेल तर 0.6 केजी म्हणजे किती ग्रॅम येणार आहे मित्रांनो, 600 ग्रॅम येणार आहे. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर बघतोय मित्रांनो आपण पुढचा प्रश्न. बघाल, 24 कपाटांची किंमत 48,720 रुपये आहे.
तर एका कपाटाची किंमत किती येणार आहे? एका कपाटाची किंमत करण्यासाठी या एकूण रुपयांना आपल्याला 24 भाग द्यावा लागणार आहे. बघाल 48,720 रुपयाला आपण कितीने भाग देणार आहे? 24 न. बरेचसे विद्यार्थी 24 एक 24, 24 दुने 48 आणि लागलीच पुढे 72 ला लगेच 24 त्रिक 72 म्हणत असतात, पण हा भागाकार असा केला जात नाही. 24 दुने 48, पुढे उरलाय 7, 7ला 24 ने भाग जात नाही म्हणून 0. त्यानंतर पुढे 2 घेतला असता संख्या झाली 72, 24 त्रिक 72 आणि पुढे आलाय हा 0. एका कपाटाची किंमत येणार आहे 2030 रुपये. पर्याय क्रमांक डी हे असणार या प्रश्नाचं योग्य उत्तर. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न. बघाल येथे आपल्याला पदावली दिलेली आहे, संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. कंचे भागू बेव या नियमानुसार जर आपण गेलो तर सर्वप्रथम हा 5 गुणिले 5 अधिक 5 भागिले 5 अधिक कंसात दिलाय हा 5 वजा 5. सर्वप्रथम मी कंस सोडवणार आहे, थोडक्यात ही क्रिया करणार आहे. 5 वजा 5 किती आलाय? 0 आलाय. सो हा 5 गुणिले 5 अधिक 5 भागिले 5 अधिक किती आलाय? हा 0. त्यानंतर भागाकाराची क्रिया येतोय 5 गुणिले 5 अधिक 5 भागिले 5 किती येणार मित्रांनो? 1 अधिक किती आलाय? हा 0, जो घेतला नाही तरी चालणार आहे. पुढे 5 गुणिले 5 उत्तर येत आहे 25 अधिक 1 अधिक 0 म्हटल्यावर उत्तर किती येणार आहे? 25 आणि 1 26. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल पी या नळाने एक टाकी 12 तासात भरते आणि क्यू या नळाने तीच टाकी 15 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकदाच सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागणार आहे? बघा दोघी नळ कार्य करतायत, एक टाकी भरण्याचं काम करतोय, एक टाकी रिकामी करण्याचं काम करतोय. यासाठी दोन्ही नळांचं कार्य काय असणार आहे ते आपल्याला पहिल्यांदा काढायचंय. बघा ही प्रश्न सोडत असताना सर्वप्रथम पी नळाने टाकी काय होते मित्रांनो? भरली जाते. किती तासात? 12 तासात. याचाच अर्थ एका तासात किती पाणी भरलं जाणार आहे टाकीमध्ये? तर 1/12 भाग इतकं पाणी भरलं जाणार आहे. हेच जर आपण क्यू नळाचं कार्य म्हटलं तर क्यू नळ एका तासात किती काम करतोय? तर एका तासात तो 15 तासात जर टाकी रिकामी करत असेल तर टाकीचा 1/15 भाग तो काय करणार आहे मित्रांनो? रिकामा करणार आहे. दोन्ही नळ एका वेळेला सुरू केले. दोन्ही नळ जेव्हा एका वेळेला सुरू होतात तेव्हा आपल्याला येथे या कार्यातनं हे कार्य काय करावं लागणार आहे? वजा करावं लागणार आहे. आणि म्हणून एका तासात पी आणि क्यू यांचं कार्य किती असेल मित्रांनो? तर ते असणार आहे 1/12 हे भरण्याचं काम आणि हे 1/15 कमी होण्याचं म्हणजे वजा होण्याचं काम. येथे 15 आणि 12चा लसावी घेतला मी, तो येतोय 60. 12 पंचे 60, इथे 5 येणार आहे आणि 15 चोक 60 म्हणून वर किती येणार आहे? 4 येणार आहे. उत्तर येणार आहे 1/60. एवढी टाकी काय आहे मित्रांनो? भरणार आहे. एका तासात एवढी टाकी भरणार आहे. तर पूर्ण टाकी भरण्यासाठी, संपूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर 1/60चा आपण काय घेत असतो? व्यस्त घेत असतो. एकूण तास लागणार आहेत मित्रांनो 60 तास. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. आपण बघा पुढचा प्रश्न. एका त्रिकोणाचा पाया 15 सेंटीमीटर आहे आणि उंची 12 सेंटीमीटर आहे. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे. तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती असणार हे आपल्याला विचारलंय. सर्वप्रथम त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढलं जातं हे बघूयात आपण. त्रिकोणाचे क्षेत्रफळ जे आहे ते काढले जाते 1/2 गुणिले पाया गुणिले काय? उंची यानुसार. आणि म्हणून पहिला जो तुमचा त्रिकोण असणार आहे या पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर मी म्हटलं तर ते येणार आहे 1/2 गुणिले पाया किती आला मित्रांनो? 15. उंची किती आलेली आहे? ही 12 आलेली आहे. बेक बे बेसक 12 15 सक किती? 90 चौरस सेंटीमीटर हे येणार आहे याचं क्षेत्रफळ. आता दुसरा जो त्रिकोण होता त्याचं क्षेत्रफळ हे पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे काय आहे मित्रांनो? दुप्पट आहे. आणि म्हणून दुसरा त्रिकोण जो असणार आहे याचं क्षेत्रफळ जे येणार आहे मित्रांनो ते येणार आहे 90 गुणिले 2 थोडक्यात 180 चौ सेमी. आता क्षेत्रफळ माहिती आहे मला, त्याचा काय माहिती आहे आपल्याला? पाया माहिती आहे. यावरून काय काढायची? उंची. आणि म्हणून सूत्रात जर आपण म्हटलो 1/2 गुणिले पाया किती आलाय? 20 आलाय गुणिले उंची जर मी x मांडली तर क्षेत्रफळ किती होतं? 180 होतं. आणि यानुसार x बरोबर या दोन्ही गोष्टीच्या त्या इकडे येताना हा 180 गुणिले हा येणारे 2 छेदस्थानी किती येतो मित्रांनो? 20 येतोय. 20 एक 20 20 9 9 18 आलाय म्हटल्यावर किती आला? 180 आलाय. 9 दुने किती आलाय? 18 सेंटीमीटर हा असणार आहे मित्रांनो याचा. त्याची काय असणार आहे? ती उंची असणार आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर येत आहे. सो पुढचा प्रश्न बघा 39वा काय आहे?
4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या जर म्हटली मित्रांनो तर ती किती येते? तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणली तर 4 9 आपण मांडतोय ते क्रमाने, अधिक 4 अंकी लहानात लहान संख्या सांगितली आहे. 4 अंकी लहानात लहान संख्या म्हटल्यावर एकावर पुढे किती शून्य मांडणार आहे? 3 शून्य. मला यांची बेरीज सांगितली, ही बेरीज येते 9 9 9 9 आणि 1 त्याला 10 10,999. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर येत आहे. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न बघाल. शेवटचा प्रश्न 50वा प्रश्न. यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? अपूर्णांक बघा काय दिलेत आपल्याला मित्रांनो, 4/7, 3/7, 5/7 आणि 2/7. येथे जर आपण ऑब्झर्व केलं, नीट ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येत आहे की छेदस्थानी असणारा अंक जो होता हा काय होता मित्रांनो? समान होता. आणि अंशस्थानी असणारे अंक जे ते काय आहेत? बदलणारे आहेत. अंशस्थानी असणारा जो अंक सगळ्यात मोठा तो अपूर्णांक काय असणार आहे? सगळ्यात मोठा असणार आहे. आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक सांगितला होता, याचं उत्तर येणार आहे 5/7. पर्याय क्रमांक सी हे असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर मित्रांनो ही होती एकूण 50 प्रश्न. आपण आज बघितलेला आहे पालघर जिल्हा पोलीस भरती 2024 चा पेपर. मित्रांनो अजून 10 ते 15 दिवसांमध्ये साधारणतः 20-21 तारीख सांगितली जाते मुंबईचे पेपर होणार आहेत. मुंबईच्या अवतीभोवती असणारे जेवढे जिल्हे आहेत हे जिल्ह्यांमध्ये याचं पेपर विश्लेषण जर आपण व्यवस्थित केलं असेल, तुम्ही बघितलं असेल की बरेचसे प्रश्न ही तीच रिपीट होत आहेत. प्रश्नांमध्ये कुठलाही बदल होत नाहीये. आपण ही प्रश्न जर पूर्वीच सोडलेली असतील, अगदी गणित बुद्धिमत्तेतली प्रश्न असलेत किंवा जीएस मराठी व्याकरणातली प्रश्न असलेत, हीच प्रश्न रिपीट होताना दिसतात. जर मुंबईच्या जवळील आसपास जिल्ह्यातील सर्व प्रश्न जर तुम्ही नीट बघितलीत, नीट अभ्यासलीत तर या प्रश्नाचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. करो वा मरो ही परिस्थिती असणार आहे. मुंबईसाठी कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. एक प्रश्न अतिशय महत्वाचा असणार आहे मित्रांनो. वेळेचं नियोजन हे अतिशय महत्वाचं असणार आहे. आणि जेव्हा वेळेचं नियोजन येतं तेव्हा जर प्रश्न आपण आधीच सोडवलेली असतील, त्यांची उत्तरं जर आपल्याला माहिती असतील तर प्रश्न सोडवताना आपल्याला अडचण येणार नाही. आपला वेळ निश्चितच वाचणार आहे आणि पर्यायानं आपल्याला सगळ्यात जास्त स्कोअर करता येणार आहे. तर येणाऱ्या पेपरसाठी हे पेपर जे आहे या पेपरचं विश्लेषण, आजूबाजूच्या जिल्ह्याचं जे विश्लेषण आहे हे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. जीएस मराठी गणित आणि बुद्धिमत्ता या चारही घटकांचं विश्लेषण आपण योग्य पद्धतीने करून दिलेलं आहे. तर हे विश्लेषण जे आहे हे तुम्ही नक्की बघणार आहात. मुंबईसाठी आवश्यक असणाऱ्या अजून जिल्हे आहेत जसं की लोहमार्ग आहे, हा पेपर सुद्धा उद्या तुम्हाला मिळणार आहे. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. पुढची पेपर मिळवण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर त्या लिंक तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला आजचा पेपर कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगणार आहात. आपण पुन्हा भेटणार आहोत पुन्हा एक नवीन पेपर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.